हाय हॅलो नमस्कार सर्व ताईंचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. छान असं तर आता 4:30 वाजायला आलेले म्हणजे 4:20 झालेले आहेत. संध्याकाळचं मस्त माझं सगळं आवरलेलं आहे. आता चहा वगैरे प्यायचा आहे. चहा ठेवलेला आहे. मला थोडी अशी करायची सवय आहे. 4:15 वाजलेला आहे छान अशा. तर तुम्हाला मी सांगते पुढे व्हिडिओमध्ये. माझा मिक्सर जो होता ना तो खराब झालेला होता. तर त्याला खूप वर्षाचा म्हणजे मिक्सर तो माझा लग्नातला मिक्सर होता. तर तो मिक्सर घेतला. तर जो होता ना तो खराब झाला होता. म्हणजे चालत होता, जाम झाला होता आणि खरखर आवाज होता. खूप दिवस झालं माझ्याकडून पडला होता. त्याच्यामध्ये त्याची बॉडी आणि तो मिक्सर म्हणजे लग्नातला होता. तर त्याच्यामुळे तो खूप दिवसाचा असा कडक झाला होता आणि पडला आतल्या साईडला असा फुटला पण होता जरासा आणि त्याचा कलर असं कडक झालं होतं. तर मिक्सर मी रिपेअरला दिला. त्यांनी छान असा मिक्सरला बॉडी पण टाकून दिली. न्यू मिक्सर बनवून दिला त्यांनी. छान असा मस्त झालेला आहे मिक्सर. हा बघा बघू शकता नवीन मिक्सर दिसतोय. बॉडी टाकून दिली. ती फक्त केबल होती ना वायर ती पहिलीच त्यांनी चांगली आहे बोलले टाकून दिली. हिंदी पण सगळंच टाकून दिलं त्यांनी नवीन. फक्त वायर तीच ठेवली. वायर बोलले चांगले आहे, छान आहे नको. नंतर ना मग त्या जोडीला शॉपमध्ये गेल्यानंतर ना ते मिक्सर जार आणलं. म्हणजे हे ज्यूस जार आणलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही ज्यूस जार सेम मॅच झालं. त्याला पोपट कलरच आहे. आपण म्हणून घेतलं. हे जार आहे ओपन. अजून ह्याच्यामध्ये काय आहे मँगो आता ज्यूस वगैरे काय काय बनवण्यासाठी घ्यायचं होतं. जाईल तेव्हा काहीतरी तेच. तर जार आहे मॅचिंग आहे ते पण ह्याच्या जोडी सेम आहे. जार आणलेला आहे मी मस्त असं ज्यूससाठी जार आणलेला बघू शकता तुम्ही. मस्त असं जार आणलेलं आहे. आंब्याचा सीझन चालू आहे म्हणजे आंब्याचा ज्यूस आता गरमी चालू आहे. तर मस्त काय चिक्कूचा ज्यूस, केळी बनाना ज्यूस, काय जे काय पायनॅपल ज्यूस जे काय आपल्याला पिऊ वाटेल थंड. तर गरमीचे कसं थंड जेवढं फील तेवढं बरं वाटते. आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं ना किती पण त्याला झाकण पॅक सगळं खाली सांडून सगळ्या मिक्सरचा सत्यानाश व्हायचा. मग मी गेल्या वर्षी पण बघितलं पण गेल्या वर्षी लवकर पाऊस पडला त्याच्याने ज्यूस आंब्याचा काय झालाच नाही. आम्ही अक्षय तृतीयेशिवाय आंब्याचा रस खात नाही. त्याच्यामुळे मग अक्षय तृतीयेला आम्ही गावाला होतो. अक्षय तृतीयेच्या नंतरच आम्ही आंब्याचा रस खातो. सासरे नसल्यामुळे म्हणजे बोलतात ना काही पद्धत आहे की अगोदर पित्रांना घालायचं काहीतरी ते आणि नंतर ना आपण खायचं असं काय. आमचे मिस्टर नाही खात, आम्ही पण नाही खात. मग तर अक्षय तृतीयेच्या नंतरच मग रोज डेली आंब्याचा रस रोज एवढा आवडतो ना त्यामुळं करून ठेवतात. आणि झालं ना दाखवते. तर आता आपल्या सध्याच्या कंडिशन आपल्या एवढी बेकार आहे ना की गॅसचा प्रॉब्लेम खूप आहे. सगळीकडेच आहे. म्हणजे सर्वांना गॅस म्हणजे भेटतच नाही आहेत. मग यूट्यूबला वगैरे दाखवतात कुठे टी व्हीला की लोक गावाला वगैरे चालले. तर चला माझ्याकडे ना छान असं इंडक्शन घेतलेलं आहे मी. जानेवारीमध्ये इंडक्शन घेतलेलं आहे. त्याच्यावरती जेवण बनवते. म्हणजे गॅस आमचं महिन्याला संपायचं सिलेंडर. त्याच्यासाठी मग मी काय घेतलं इंडक्शन घेतलं बघ थोडंसं त्याची पण हेल्प होऊन जाईल म्हणून. तर चला तुम्हाला दाखवते इंडक्शन कसं आहे ते. आणि त्याच्यावरती सर्व प्रकारचे भांडे चालतात. मातीची, लोखंडाची, पितळेची, तांब्याची, स्टीलची, नॉनस्टिकची सगळं लोखंड सगळं चालतं त्याच्यावरती. तर तुम्हाला दाखवते बघा. इकडे माझं इंडक्शन चालू आहे. त्याच्यावरती चहा ठेवलेला आहे आणि लाल पूर्ण ते दिसतंय ना लाल ती त्याच्यावरती ती तर आग पेटते. आणि ती आमच्याकडे चपाती बी त्यावरती सगळं करते. चपाती, भाकरी, पुरणपोळी, डोसे बिसे सगळं त्याच्यावरती, इडली सगळं त्याच्यावरती, नाश्त्याचे सगळं म्हणजे जेवण आपलं संपूर्ण मटण वगैरे सगळं त्याच्यावरती बनवते. तर इकडे माझ्या मुलाने चहा ठेवलेला होता तुम्ही बघू शकता. तर बघा ते साखर तिथे पडलेली ना तर ते थोडंसं धूर निघला. आता उजेड आहे त्याच्यामुळे तिकडून खिडकीतून त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. तर बघा तर बघा त्याचे असे बटन आहेत वेगवेगळे. 2400पर्यंत 2400 वॅटचं आहे. तर तिथपर्यंत अशी आग पेटते पूर्ण. म्हणजे चपाती पूर्ण भाकरी वगैरे पूर्ण छान अशी भाजते, सुंदर भाजते.
तुम्ही पाहू शकता. चहा आता मी 2400वर चहा ठेवला आहे, म्हणजे उकळायला आता कमी केला होता ना, आता थोडंसं तापायला गरम व्हायला थोडा वेळ लागतो आणि नंतर थंड झाल्यानंतरसुद्धा थंड व्हायला पण खूप वेळ घेतं ते, पण लवकर स्टार्टला लवकर गरम होत नाही, पण थंड पण लेट होतं. तर तुम्ही बघू शकता ह्याला असं बटन आहे गोल खालच्या साईडला, ते सुद्धा आहे. परत लाल जे आहे ना ते सुद्धा आहे, त्याच्यावरती कमी 100 लास्ट 100पर्यंत जातं आणि फुल जे आहे ना 2400पर्यंत जातं. बघा आता मी बंद केलं आहे, तर पुन्हा स्टार्ट करते. ते तिकडे बघा अशा पद्धतीचे आकडे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता तिकडे. आता हे बघा, आता मी दाबते. हां, आता स्टार्ट होतं, स्टार्ट झालं. आता हे बघा, हे 2000चं आहे, हे 2400चं आहे, 1800चं आहे आणि हे आपलं सेल्सिअस असतं ते आहे, बघू शकता तुम्ही. तर मी 2400 किंवा 2000वरती ठेवते आणि नंतर आपल्याला कमी जास्त करायचं असेल ना त्या बटनावरती आपण कमी जास्त करू शकतो. लास्ट 100पर्यंत जातं, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्याच्यावर ते आहे बघा, कमी आणि जास्त करायचं. ते भात दूध वगैरे खूप सुंदर, जसं चुलीवर तर कसं दूध तापतं तसं त्याच्यावरती तापतं दूध. चुलीवर स्लोमध्ये ठेवलं ना, भाकरीसुद्धा चुलीवरच्यासारखी तवा काढायचा आणि उलटून दोन्ही साईडला पकडायचं आणि छान अशी भाकरीसुद्धा खरपूस भाजली जाते. आणि तिथे ना गोल चिकट झालं आहे ते, का माहिती आहे का, चपाती करताना तेल पडलेलं त्याचं चिकट झालं आहे ते, तर मी ते पुसून काढते. आणि त्या जोडीला बघा, हे इंडक्शन जोडीला हे असं स्टँड आलेलं आहे. स्टँड माहिती नाही कशासाठी आलेलं आहे, पण त्याचा आमच्याकडे काही वापर होत नाही आहे, त्याला मी वापरत नाही आहे. स्टँडला असंच ठेवून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. स्टीलचं स्टँड आहे, त्याच्यावरती आता काय ठेवायचं माहिती नाही, पण त्याचा काही वापरच करत नाही आम्ही, आम्हाला ह्याच्यावरच ओके हटतं. तर बघू शकता तुम्ही, ही इंडक्शन आहे आणि ह्याच्यावरती खरंच ऑल ओव्हर म्हणजे ह्याच्यावर स्पेशल स्टीलची वगैरे भांडी घ्यायची गरज नाही, हे ते घ्यायची काहीच गरज नाही आहे. जे आहे आपल्या रेग्युलर भांडी, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक सगळ्या प्रकारचे ह्याच्यावरती भांडे चालून जातात. तर ह्याच्या बॉक्ससुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवेनच, त्याच्यासुद्धा त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. मातीचं असतं ना मडक्याचं, ते पण चालतं आहे. नॉनस्टिक, स्टील, ॲल्युमिनियम, मी सगळी माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन होता, पण तो चपाती करून ना तेल लागून जळून त्याचा खराब झाला आहे तो, तर त्याचा वास येतो म्हणून मी ते काय ठेवत नाही आहे. तर मी ॲल्युमिनियमच्या तव्यावरतीच भाकरी आणि चपाती करते. ते एक नंबर छान क्वालिटीची होते भाकरी. आणि मी संक्रांतीची पुरणपोळी, होळीची पुरणपोळी तुम्ही बघितलं, एका व्हिडिओ टाकलेला मी, त्याच्यावर ॲल्युमिनियमच्या तव्याचं वरतीच पुरणपोळी केलेली, खूप सुंदर झालेल्या बघितलं तुम्ही, टमटमीत फुगलेल्या होते छान अशा मस्त. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे ह्याला काही टेन्शन नाही, फक्त उतू घालवायचं नाही. माझ्या मुलाकडून एकदा चहा उतू गेलता, त्याचं पावर जे आहे ना थोडीशी कमी होऊन जाते, पण उतू घालवायचं नाही शक्यतो, स्लोमध्ये ठेवून द्यायचं. 2400 वॅटचं आहे, हे 2400पर्यंत जातं लास्ट, तुम्ही बघू शकता. आणि आता हे मी 2300 रुपयाला घेतलेलं, म्हणजे त्यांनी 2800 रुपये मला किंमत सांगितलेली, तर 2500 आल्यानंतर मी 2300 रुपयाला हे फायनल घेतलं. माझ्याकडे बिल पण आहे ह्याचं, तर तुम्ही पाहू शकता. आणि नंतर एका ताईने आणलं 20 दिवसांनी 15 दिवसांनी दुसऱ्या शॉपमधून आणलं, त्यांनी फक्त 1800 रुपयाला आणलं. म्हणजे बघा, वेगवेगळ्या दुकानात जिकडे जाईल तिकडे वेगवेगळी प्राईज आहे. ऑनलाईन 3000 रुपयाला होतं तेव्हा, तुम्ही बघू शकता. ऑनलाईनचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, आमच्याकडे ऑनलाईन येतच नाही, त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन जास्त काही खरेदी करत नाही, शक्यतो करतच नाही म्हटलं तरी चालेल, का तर आमच्याकडे ऑनलाईन हे उपलब्धच नाही, इकडे ऑनलाईनचं येतच नाही आहे. लांब जावं लागतं आणण्यासाठी, जिकडे आपण शॉपमधून वस्तू, तर ते ऑनलाईन घेण्यापेक्षा मग ऑफलाईन आपण दुकानात जाऊन पटकन घेतलेलं बरं, परत घ्यायला जाते तिथेच पडतं, मग ते कंटाळा येऊन जातो. तर छान असं आहे इंडक्शन, तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता ह्याच्यावरती. म्हणजे मेन गोष्ट ही आहे की आपल्याकडे जी आता पहिल्या लोक सगळ्यांकडे जास्त करून ॲल्युमिनियमची भांडी आहेत, तर ते ह्याच्यावरती चालून जातात. आता हे बॉक्सवरती तुम्हाला दाखवून देते मी कशी आहे. माझी जी आहे ना पूर्ण ब्लॅक आहे, ही आहे ना सिल्वर साईडला बॉर्डर आहे, पण माझी जी आहे ना ती व्हाईट आहे, नाही सॉरी ब्लॅक आहे. आणि बघू शकता तुम्ही कंपनीची, कुठल्या कंपनीची आहे ती, होमस्टार कंपनीची आहे. तर भांडी बघू शकता, त्याच्यावरती तुम्हाला दाखवलेलं आहे मी, बघा त्याच्यावरती स्टँड ठेवून त्याने दाखवलेलं आहे असं पद्धतीचं, पण स्टँडचा मी यूज करत नाही. आणि बघू शकता ते इकडे कॅमेऱ्यामध्ये उलटंच दिसतंय, तुम्ही पाहू शकता. खरंच खूप सुंदर आहे, फक्त वरती जाऊ द्यायचं नाही त्याला. बघा इकडे त्यांनी स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, मिक्सर, ते काय असतं ना ते, परत मातीचं भांडं, लोखंडाचं, सगळ्या प्रकारचे दाखवलेलं आहे त्यांनी भांडी. तुम्ही कुठलीही याच्यावरती ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे.
त्याच्यामुळे मी हे घेतलं. म्हणजे माझ्याकडे ॲल्युमिनियमचे भांडे वगैरे येतं. एका ताईकडे आहे तर त्या ताईकडे नंदेकडे आहे तर त्यांच्याकडे फक्त स्टील आणि नॉनस्टिक चालतं. तर नॉनस्टिकचं पण त्यांचा कुकर आहे ना, त्याचं कुकरचं पूर्ण ते आपले ब्लॅक कलरचं पॉलिश काय बोलतात त्याला, ती कोटिंग असतं ना, ते गेलं आहे तर ते पकडत नाही, ऑटोमॅटिक बंद होतं. तर त्याच्यामुळे मग मी तो विचार कधीच केला नाही का नको बाबा ते घ्यायला. का तर आपल्याकडे पूर्ण ॲल्युमिनियमची भांडी आहेत, स्टीलची पण आहेत, पण ॲल्युमिनियमची जास्त प्रमाणात आहे. आम्ही भाजी वगैरे ॲल्युमिनियमच्याच ह्याच्यातली खातो. स्टीलचे माझ्याकडे कुकर आहे पण मी ते जास्त काय वापरत नाही आहे, तर ते आवडत नाही आमच्याकडे असं म्हणतात. पण आजकाल तर खरं शरीरासाठी ॲल्युमिनियम घातक आहे, पण आपल्याकडे आहे तर आता काही करू शकत नाही आपण. तर खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही हे घेऊ शकता आणि जास्त प्राईस पण नाही. आत्ता सध्याच्या कंडिशनला मी एक ताई बोलत होती का खूप महाग झालं, डब्बल पैसे घेतात इंडक्शनचे सुद्धा. तर माहिती नाही त्याची प्राईस किती आहे. आणि जिकडे जे आता कसे इंडक्शन वगैरे एवढे पहिले काही लोक जास्त घेत नव्हते का, तर ते लाईट बिलच्या याच्याने परवडत नव्हतं घ्यायला. आता ते इंडक्शनसुद्धा बोलतात का भेटत नाही आहेत, असं प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. पण भेटतील. तर चला, कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा खरेदी करा आणि मस्त खा, उपाशी राहू नका. चला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, जय बाळा.